मुरबाडमधील शांताराम भाऊ घोलप ट्रस्टच्या अध्यक्षपदाचं मनमानी राजकारण चव्हाट्यावर आल्याचे चित्र दिसत आहे. वैयक्तिक आकासापोटी नेतृत्व क्षमता असलेल्या घरातीलच ॲडव्होकेट राजेश भाऊ घोलप, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांना शांताराम भाऊ घोलप ट्रस्टच्या कायमस्वरूपी अध्यक्षपदापासून दूर ठेवण्याचा घाट घातला जात आहे. श्रीमती सुमन काकू घोलप या स्वतःच्या संकुचित मनोवृत्तीमुळे कैलासवासी अनंतराव घोलप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट राजेश भाऊ घोलप यांची निवड होण्यास विरोध करीत आहेत. वैयक्तिक पाहता काँग्रेस पक्षातून फूट पाडून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर तत्कालीन ट्रस्टी माजी आमदार गोटीराम भाऊ पवार तसेच ट्रस्टी माजी सभापती तानाजी भाऊ देशमुख यांच्या घशात काँग्रेस भवनची इमारत जाण्यापासून वाचवण्यात ॲडव्होकेट राजेश भाऊ घोलप यांचीच भूमिका महत्त्वपूर्ण होती. असे असताना देखील समेटच्या भूमिकेपोटी ॲडव्होकेट राजेश भाऊ घोलप यांनी श्रीमती सुमनताई घोलप यांच्याकडे घरातील प्रत्येक सदस्यांमार्फत सलोख्यासाठी प्रयत्न केला. मात्र यापूर्वीप्रमाणेच प्रत्येक वेळीस व्यक्तिगत स्वार्थापोटी काँग्रेस पक्ष विरोधी भूमिका कायम ठेवत श्रीमती सुमन काकू घोलप यांनी ॲडव्होकेट राजेश भाऊ घोलप यांना डावळून ट्रस्टच्या नियमावलीत नसताना स्वतःच्या मनमानी मर्जीने प्रभारी अध्यक्षपदावर निवड केली. या निवडीला ट्रस्टच्या सचिव व इतरांकडे हरकत नोंदविली गेली आहे. त्यामुळे येथून पुढे ट्रस्टच्या भावी वाटचालीसाठी ॲडव्होकेट राजेश घोलप यांच्याकडे धुरा देण्यासाठी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून सुमन काकू घोलप यांच्यावर दबाव येत असल्याचे बोलले जात आहे. गौरव शेलार, युवा महाराष्ट्र, मुरबाड.